नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. महाशिवरात्रीनिमित्त आज आपण केळीच्या वेपर्सचे दोन प्रकार पाहतो. एक म्हणजे गोल गरगरीत नमकीन वेपर्स आणि दुसरे म्हणजे लांब सडक मसाला वेपर्स. केळी खरेदी करण्यापासून वेपर्स करेपर्यंत सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे वेळोवेळी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया महाशिवरात्री विशेष मार्केटपेक्षा भारी केळीचे गोल नमकीन वेपर्स आणि लांब सडक मसाला वेपर्स. कच्च्या केळीचे गोल प्लेन वेपर्स आणि लांबट आकाराचे मसाला वेपर्स यापैकी प्रथम आपण गोल वेपर्स कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. जर फक्त उपवासासाठी म्हणजेच महाशिवरात्रीसाठी जर तुम्ही हे वेपर्स करणार असाल ना, तर यासाठी शेंगदाणा तेल किंवा मग खाण्याचं खोबरेल तेल वापरायचं आहे. आता आपल्याला 6 कच्ची कडक केळी घ्यायची आणि या केळ्यांचा देठाकडील आणि तळाकडील अर्धा इंचाचा भाग आपल्याला काढून कापून फेकून द्यायचा आहे. मार्केटमधून केळी विकत आणताना त्यांना वेपर्ससाठी केळी हवेत असं जरूर सांगायचं, म्हणजे ते कडक केळी देतात. आता आपल्याला केळीची साल काढून घ्यायची. त्यासाठी हे पहा, केळीची साल 3 भागांमध्ये विभागलेली असते. ती अशा पद्धतीने आपल्याला सुरीच्या साहाय्यानं कापून घ्यायची आहे. जर तुम्हाला सुरीच्या साहाय्यानं साल काढणं कठीण जात असेल तर सरळ साल कटरच्या साहाय्यानं साल काढायची, म्हणजे आपण गाजर काकडी यांची साल कशी काढतो अगदी तसं. शक्यतो सगळ्या केळींची सालं एकदम नाही काढायची, 2-2 केळींची काढायची, कारण केळी हळूहळू काळी पडायला सुरुवात करतात. परंतु आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी सगळ्या केळींची सालं एकदम काढली आहेत. आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1 चमचा मीठ घालायचे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या पाण्याचं काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु जर तुम्ही फक्त उपवासासाठी म्हणजेच महाशिवरात्रीसाठी जर हे वेपर्स करणार असाल तर मग यामध्ये हळद नाही घालायची, मात्र मीठ नक्की घालायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष वेपर्स करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला आपण बटाटा वेपर्स करतो ना, ते स्लायसर घ्यायचे आणि हे स्लायसर आपल्याला कढईच्या अगदी 6-7 इंच वर धरायचं आहे. केळीसुद्धा उभी धरायची आणि वेपर्स पाडायला सुरुवात करायची. जर तुम्ही केळी थोडी जरी तिरपी धरलीत ना, तर सगळे वेपर्स लंब गोलाकार येतील. वेपर्स पाडायला सुरुवात करण्या अगोदर तेल चांगलं गरम असायला हवं आणि वेपर्स पाडताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. केळी छोटी असल्यानं आपण 2 केळींचा एक घाणा करतोय. जर मोठी केळी असेल तर एकाच केळीचा एक घाणा करायचा आहे. केळीचे वेपर्स पाडल्यानंतर 2 मिनिटं थांबायचे. केळीचे वेपर्स वर तरंगायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे आपण तयार केलेलं हळद मिठाचं पाणी घालायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे वेपर्स आपल्याला हलवायला सुरुवात करायची. इथून पुढील सगळे वेपर्स आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे. जर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं असं वाटत असेल तर अगदी 10-15 सेकंद गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे. वेपर्स तळताना तेलामध्ये मिठाचं पाणी घातल्यानं तेल बाहेर उडत नाही आणि सगळ्या वेपर्सला मीठ एकसारखं लागतं. पाण्यामुळे वेपर्स थोडेसे नरम पडतात, फुलतात आणि कुरकुरीत लागतात. शिवाय वेपर्स एकमेकांना चिकटत नाही आणि तेलकट होत नाहीत. मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं एकसारखं तळत राहिल्यानंतर आपले वेपर्स तेलावर पूर्णपणे तरंगत आहेत. तेलावरील बुडबुडे जवळजवळ नाहीसेच झालेत, याचा अर्थ आपले सगळे वेपर्स कुरकुरीत तळले गेलेले आहेत. आता डीप झाऱ्यामध्ये आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायचेत, निथून घ्यायचेत. आपले वेपर्स अगदी कुरकुरीत तळले गेलेत. आवाज तर ऐका. वेपर्स मी तुम्हाला तोडूनही दाखवतो. ऐकलात ना आवाज? आपले वेपर्स कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले, त्यामुळे ते खाताना दातांना अजिबात चिकटत नाहीत. कसा कटकन आवाज आला, ऐकलेत ना? आपले प्लेन गोल सॉल्टी वेपर्स तयार झालेत. आता आपण लंब गोलाकार मसाला वेपर्स तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे आपल्याला लांब सडक कडक कच्ची हिरवी केळी घ्यायची. तुम्हाला इथे 10 केळी दिसत आहेत, परंतु यातील आपल्याला फक्त 5च केळी वापरायची आहेत. आता आपण प्रथम केळीचा मसाला तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे आपल्याला एका वाटीमध्ये 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा सैंधव मीठ घ्यायचे आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही उपवासाला काळी मिरी खात नसाल तर काळी मिरी पावडर स्किप केली तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर तुम्हाला वेपरचा रंग खूप लाल हवा असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालायची. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण लगेचच केळीचे वेपर्स करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला फक्त एकाच केळीचं साल काढायचं आणि याचे वेपर्स पाडायला सुरुवात करायची आहे. आपलं तेल गरम झालंय. आता पहिल्याप्रमाणेच हे स्लायसर जे ना ते आपल्याला कढईच्या 5-6 इंच वर धरायचे आणि केळीसुद्धा आपल्याला आडवी धरायची आणि याचे वेपर्स पाडायला सुरुवात करायची. वेपर्स पाडताना काळजीपूर्वक पाडायचे, नाहीतर तेलाची वाफ आपल्या हातावर येते. आणि वेपर्स पाडताना आपल्याला वरपासून अगदी खालपर्यंत सरपत न्यायचे, म्हणजे लांबसडक काप तयार होतात. आणि हो, वेपर्स आपल्याला मोठ्या आचेवरच तळायचे. जर तुम्ही मंद आचेवर वेपर तळले
तर ते तळल्यासारखे तर वाटतील, परंतु आतून कच्चे राहतील आणि मग खाताना दातांना चिकटतील, लूज पडतील आणि लवकर खराब होतील. वेपर्स वर तरंगायला सुरुवात झाली की यामध्ये 2 चमचे हळद मिठाचं पाणी घालायचे. पाणी घातल्या पाण्याचा तडतड असा आवाज येईल. मग 15-20 सेकंद थांबायचे आणि हे वेपर्स आपल्याला खालीवर करायला सुरुवात करायची आहे. आवाज थोडासा कमी झाला की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि इथून पुढील सगळे वेपर्स आपल्याला अशा पद्धतीनं मंद आचेवरच तेलावरील जवळपास सगळे बुडबुडे बंद होईपर्यंत तळत राहायचे. केळीचे वेपर्स मंद आचेवर तळायचे असल्यानं आपण एक केळं सोलून त्याचे वेपर्स करतोय. जर सगळ्या केळी एकदम सोलून ठेवल्या तर त्या काळ्या पडतात आणि चिकट होतात. मंद आचेवर जवळजवळ 7-8 मिनटं एकसारखं तळत राहिल्यानंतर तेलावरील बुडबुडे जवळजवळ बंद झालेले आहेत. याचा अर्थ आपले केळीचे वेपर्स पूर्णपणे तळले गेलेत. आता हे वेपर्स आपल्याला काढून घ्यायचे आणि आपण जो मसाला तयार केला ना, तो मसाला यावर भुरभुरून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेपरला तो मसाला आपल्याला हाताच्या साहाय्यानं लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक बॅच तळून झाल्यानंतर त्यावर मसाला भुरभुरून घ्यायचा आहे, व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक बॅचला करायचं आहे. आपले सगळे वेपर्स तळून झालेले आहेत. आवाज तर नाही का? ऐकलात ना आवाज? आपले केळीचे वेपर्स मस्तपैकी तळून झालेत, एकदम कुरकुरीत झालेत आणि कसले भारी दिसतात. अगदी लांब सडक आणि लाल चटूक. मार्केटमध्ये तरी तुकडे झालेले असतात. चटपटीत तर ते आहेच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झाले नाही आहेत. हे दोन्ही प्रकारचे केळीचे वेपर्स करताना काही गोष्टी मात्र अवश्य लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हिरवी कच्ची कडक केळी घ्यायची आहेत. केळी घेताना बोटांनी दाबून पाहिजेत, एकदम कडक असायला हवेत आणि ज्यांच्याकडून आपण केळी घेणार आहोत ना, त्यांना सांगायचं की आपल्याला वेपर्ससाठीची केळी हवी आहेत. छोट्या केळींची भाजी केली जाते तर मोठ्या केळींपासून वेपर्स केले जातात. परंतु जर तुम्हाला मोठी केळी नाही मिळाली तरी छोट्या केळीचे वेपर्स केले तरी चालतात. पाहिलं ना तुम्ही, आपण दोन्ही आकारांच्या केळीचे वेपर्स केलेत. छोट्या आकाराचे केळीचे वेपर्स थोडे लहान होतात इतकंच. एका घाण्याला पुरतील एवढ्याच केळीचे आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. वेपर्स तेलामध्ये सोडण्या अगोदर तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं आणि वेपर्स तेलामध्ये पाडताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे. 2 चमचे हळद मिठाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला 10-15 सेकंद थांबायचे आणि मग गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला मंद आचेवर सगळे वेपर्स तळून घ्यायचे. मोठ्या आचेवर वेपर्स तळले तर ते तळल्यासारखे तर वाटतात, परंतु आतून कच्चे असतात. मग ते खाताना दातांना चिकटतात आणि लवकर खराब होतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेपर्स तळण्यासाठी जे तेल वापरणार ना, त्याला कोणत्याही प्रकारचा उग्र दर्प असता कामा नये. म्हणजे तिळाचं, मोहरीचं, करडईचं, पाम तेल अशी उग्र दर्प असलेली तेलं अजिबात वापरायची नाही. उपवासाव्यतिरिक्त एरवी जाता येता खाण्यासाठी मधल्या वेळेसाठी जर तुम्हाला वेपर्स करायचे असतील तर तुम्ही सनफ्लॉवर तेलामध्ये हे वेपर्स तळू शकता. सनफ्लॉवर तेलाला स्वतःचा असा काही उग्र दर्प नसतो. हो, पण जर उपवासासाठी करायचे असतील तर शेंगदाणा तेल किंवा खाण्याचं खोबरेल तेलच वापरायचं आहे. या अगदी साध्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही वेपर्स केलेत आणि जर तुम्ही पहिल्यांदाच जरी वेपर करणार असाल ना, तरी तुमचे सुद्धा वेपर्स असेच कुरकुरीत खुसखुशीत होतील. तेलकट अजिबात होणार नाही, दीर्घकाळ टिकतील, दातांना अजिबात चिकटणार नाही. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या महाशिवरात्रीला बाजारातून महागडे वेपर्स आणण्यापेक्षा अशा प्रकारे घरीच वेपर्स तयार करून पहा. मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.